मी प्रतिभा वागदरीकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड। आमच्या 3 मागण्या आहेत सध्या। 1 नंबरवर आहे वेतन त्रुटी, 7व्या वेतन आयोगाची त्रुटी दूर करा। त्याच्यानंतर कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे आणि तिसरी मागणी आहे पदनाम भरती, पदनाम चेंज झालं पाहिजे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला आणि सर्व या राज्यकर्त्याला सांगू इच्छितो की आमच्या जे मागण्या आहेत हे का मागण्या नव्याने नाहीत, प्रलंबित मागण्या आहेत। ज्या मागण्या मागण्याचा पाठपुरावा आम्ही 7 वर्षापासून आमची संघटना करत आहे। हे शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि आम्ही एक 15 दिवस अगोदर शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या हे मान्य करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे, काम बंद आंदोलन करणार आहे। दिनांक 15 आणि 16 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन होते शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, परंतु शासनाने त्या धरणे आंदोलनाला सुद्धा काहीच दाद दिलेली नाही, केराची टोपली दाखवली। परत दिनांक 17 तारखेपासून काम बंद आंदोलन सर्व जीएमसी महाराष्ट्रभर, सर्व जीएमसी जे पासून जे नागपूरच्या आयजीएमसी पर्यंत महाराष्ट्राचे परिचारिका संघटना यांच्या नेतृत्वाखाली सर्व परिचारिका या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। आणि आज दुसरा दिवस आहे। जर आज बी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही रुग्णसेवा करायला तयार आहे। शासनाने आमचा अंत बघू नये आणि आमच्या मागण्या आजच्या त्याने आज अधिवेशन चालू आहे, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। मुश्रीफ साहेबांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे, आमच्या मागण्या मान्य कराव्या आणि रुग्णसेवा करण्याला आम्हाला उद्यापासून मोकळीक करावी। आमचा अंत बघू नये। जर आजच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन 100% होणार म्हणजे होणार, हे शासनाला आमचा इशारा आहे। मी केशव जिंकलवाड महाराष्ट्राचे परिचारिका संघटना सचिव या पदावर कार्यरत आहे, जीएमसी नांदेड।